पुण्यातील सिंहगड रोड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। धायरी येथील श्री ज्वेलर्स या दुकानावर 3 दरोडेखोरांनी भर दिवसात दरोडा टाकत 25 ते 30 तोळे सोने लुटल्याची घटना घडली। विशेष म्हणजे आरोपींनी प्लास्टिकच्या पिस्तूलचा धाक दाखवत ही लूट केल्या असल्याचं तपासात समोर आलं। दुकानाचे मालक विष्णू दहिवाळे यांनी या संदर्भात तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या प्रकरणी तिन्ही आरोपी अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धायरी परिसरात श्री ज्वेलर्सचे दुकान आहे। हे दुकान विष्णू दहिवाळे यांच्या मालकीचे आहे। या दुकानात 3 दरोडेखोरांनी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आत प्रवेश केला। नंतर प्लास्टिकच्या बंदुकीचा धाक दाखवून आरोपींनी ज्वेलर्सच्या दुकानातून 25 ते 30 तोळे सोन्याचे दागिने लुटले। सोनं लुटल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले। आरोपी फरार होत असतानाचे सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आले। पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।